अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भोसे येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून भक्तीचा मोठा उत्सव साजरा होत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भोसे ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध भागवताचार्य गंगाधर महाराज झाडे यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीतमय शिव महापुराण कथेचा सोहळा रंगला आहे। भगवान शंकराच्या भक्तीतून संपूर्ण भोसे नगरी न्हाऊन निघाली असून भाविक भक्त या कथेचा मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून भोसे ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त कीर्तन, भजन आणि फराळाचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। परंतु यावर्षी महाशिवरात्री निमित्त मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी पासून ते शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंत रोज रात्री 6 ते 9 या वेळेत भागवताचार्य गंगाधर महाराज झाडे यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून कथा संपल्यानंतर रोज रात्री भोसे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाच्या पंक्तीचे आयोजन करण्यात आले आहे। कथेच्या पहिल्या दिवशी भागवताचार्य गंगाधर महाराज झाडे यांनी शिव महापुराण कथेतून शिव महात्म्य सांगितले। माझं मन प्रसन्न झालंय, पण भगवान शंकरावरील प्रेम भक्ती वृद्धिंगित होण्यासाठी वाढण्यासाठी आणखी एखादी कथा मला सांगा। तेव्हा सुतजी सांगतात की एक गोपनीय कथा आहे। तसं तर सुतजी सांगतात की एकदा सुतजी आणि शौनकांचा एक संवाद चालू असतो। एकदा शिवजी आणि विष्णू भगवंताला म्हणतात की तुम्ही नारायणा मला भेटण्यासाठी या, असं अंतकरणातला भाव प्रगट करतात। ते नारायण भगवान शिवजीला म्हणतात की मी भेटायला एकदा आलो होतो, परंतु सगळ्या पृथ्वीवर सगळ्या ठिकाणी मला शिवलिंग दिसले, पाय कुठे ठेवू असं मला त्या ठिकाणी मी विचार करत होतो आणि मला तर सगळ्याच ठिकाणी तुम्ही दिसतात असं विष्णू भगवंत म्हणतात। कारण आपण सर्व महादेवच्या भेटीला जातो, याच्यात नवल नाही तर भगवान शंकर भगवान महादेवच्या भेटीला 33 कोटी देवता आलेले। भगवान विष्णू सांगतात की भोलेनाथ तुमच्या दर्शनाची मला आस लागलेली आहे, कारण तुम्ही दोघंही एकच आहेत। ज्यावेळेस भगवान विष्णूला भेटण्यासाठी प्रत्येक अवतारात शिवजी गेलेले आहेत। त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये ज्यावेळेस भगवान विष्णू अवतारायला येतात, तेव्हा मात्र काग वसुंधीला घेऊन भगवान शंकर त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी जातात आणि ज्योतिषाचा वेश धारण करून त्या ठिकाणी भेटायला आलेले असतात। कौशल्य मात्र त्या ठिकाणी शिवजीला कौशल्य मातेला त्या ठिकाणी भगवान शंकर त्या वेशामध्ये विनंती करतात की हे माते, की तुझा जो मुलगा झालेला आहे त्याचं दर्शन मला घ्यायचं आहे। तेरे पलने में पालनहार दिखा दे मुख लाला का, तेरे पलने में पालनहार दिखा दे मुख लाला का, लिए आँखियों में प्यार जोगी करे अरदास, दिखा दे मुख लाला का, तेरे पलन में पालनहार दिखा दे मुख लाला का। अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान शंकर विनंती करतात, कौशल्य मातेला विनंती करतात आणि द्वापर युगामध्ये भगवान कृष्ण अवतारामध्ये ज्यावेळेस विष्णू भगवंत येतात, तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा एकदा भगवान शंकर भगवान विष्णूला भेटण्यासाठी येतात। असा एकमेकाला भेटण्यासाठी हे कायम एकमेकाला भेटण्यासाठी जातात असं सुतजी शौनक ऋषीला सांगतात। आणि आणखी एक कथा त्या ठिकाणी सुतजी सांगतात की एक गोपनीय कथा सांगतात की बाष्कल नावाचं एक गाव होतं, त्या ठिकाणी बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत होता। पत्नी मात्र चंचल होती, वाईट कर्म करणार हा बिंदुक होता, अधर्म करणारा दुरात्मा होता, महापापी होता। कारण की जर ब्राह्मण असून जर त्याच्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल, सत्संग नसेल, चांगले विचार जर नसतील, तर भक्तीविने पशु कशाशी वाढला, सठवीने नेला कसा नाही असं महाराज सांगतात की जर भक्ती जर जीवनामध्ये नसेल तर तो मनुष्य असून सुद्धा तो
पशुसारखा सांगितलेला आहे. देवधर्म जर करत नसेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याला कुठलीच गती मिळणार नाही. आणि पत्नी मात्र त्या ठिकाणी चंचुला ही धर्मानुवरी होती, सुंदर पातिव्रत्य होती. बिंदूक मात्र वाईट वागत होता. अनेक दिवस ती वाईट वागून मात्र चंचुला पतीच्या वागण्याचा कंटाळा आला आणि पत्नी सुद्धा वाईट वागू लागली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय या भजनावर अबाल वृद्धांनी ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले शाम तेरी बंसी बजने लगी, कहाँ तेरी बंसी बजने लगी, शाम तेरी बंसी बजने लगी, कहाँ तेरी बंसी बजने लगी, शाम तेरी बंसी बजने लगी, कहाँ तेरी बंसी बजने लगी, हो शाम तेरी बंसी बजने लगी, कहाँ तेरी बंसी बजने लगी, ऐसी बजाई राधा हो गई बावली, तूने बंसी ऐसी बजाई राधा हो गई बावली, तूने बंसी ऐसी बजाई राधा हो गई बावली, तूने बंसी ऐसी बजाई राधा हो गई बावली. या कार्यक्रमाचे आयोजन भोसे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाचा भोसे गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त अशोक टेमकर यांनी भाविक भक्तांना केले आहे. देवादिदेव महादेव यांच्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त दरवर्षी या ठिकाणी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 2 दिवसीय महोत्सवाचं आयोजन यावर्षी 15व्या वर्षी या ठिकाणी शिव महापुराण या कथेने ठेवलेलं आहे. त्या निमित्ताने हरिभक्त पारायण वाणीभूषण भागवताचार्य गंगाधर महाराज झाडे यांचं अमृततुल्य वाणीतून या ठिकाणी या कथेचं आयोजन चालू आहे आणि मोठ्या संख्येने भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. कथेनंतर या ठिकाणी मोठी पंगत दिली जाते, ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी पंगत दिली जाते आणि पुढील 4 दिवस या कथेचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी होणार आहे. तरी भाविकांना विनंती आहे की भोसे आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कथेचा अवश्य लाभ घ्यावा, ही सर्वांना आग्रहाची विनंती. धन्यवाद. तसेच रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महाशिवरात्री निमित्त झाडे महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन होणार असून त्यानंतर महिला भाविकांच्या वतीने फराळाची पंगत देण्यात येणार आहे. तर रात्री 9 ते 11 या वेळेत ज्येष्ठ कीर्तनकार पंढरीनाथ महाराज टेमकर यांचे जाहीर हरी कीर्तन होणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.